ATV न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा, शैक्षणिक, राजकीय व इतरही घडामोडी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड। सोलापुरातील समर्थ सहकारी बँकेवर आरबीआयने निर्बंध आणल्यानंतर बँकेसमोर ठेवीदारांची गर्दी। बँकेवर निर्बंध आणल्याचे कळताच पैसे काढण्यासाठी ठेवीदारांची धावपळ। मात्र निर्बंधामुळे बँकेतील कोणतीही ठेव काढता येणार नाही असे उत्तर बँक कर्मचाऱ्यांकडून दिले जात आहे। ऐन दिवाळीच्या तोंडावर बँकेत पैसे अडकल्यानं ठेवीदारांसमोर मोठा प्रश्न। आधीच अतिवृष्टीमुळे शेती वाहून गेली आहे। मागच्या वर्षीच्या ऊसाचे पैसे आता जमा झाले होते ते आता बँकेत अडकलेत। बँक ठेवीदार महिलांना अश्रू झाले अनावर, तर रुग्णालय, वैद्यकीय कामं अशा अनेक गोष्टींसाठी ठेवीदारांना पैसे हवेत। मात्र अचानक निर्बंध आल्यानं ठेवीदार हतबल। माझं नाव दीपक अशोक दळवे। दीपक अशोक दळवे। माझं सेव्हिंग अकाउंट आहे। माझे 60,000 रुपये अडकले। मला आमच्या घरात पेशंट आहे। आमच्या वडिलांचा बायपास झालेला आहे। मला पैशाची अतोनात गरज आहे। मी काल आल्यावर मला कळाले की पैशाचं सगळं वरून थांबवलेलं आहे, कुठलेही व्यवहार होणार नाहीत। म्हणून आता मी पैशाच्या सध्याला अडचणीत आहे। कशामुळे थांबवलेत काय सांगितलं? काय आरबीआयने निर्बंध आणले म्हणते त्यांच्या। आता काय करणार? आता काय त्यांनी सांगितले की 15-8 दिवसाची मुदत दिली। 8 दिवसात सगळं व्यवस्थित करतो मला। आणि जर नाही झालं 15-8 दिवसात मग नाही झालं तर काय करणार? आता इलाज नाही। घरात वडील मग ते आता त्यांनी सांगितलेत ना, मोजून 8 दिवस थांबा मला। पुढे काय करायचं? काय तर करावं लागेलच की। माझा पैसे नाही आल्यावर काय मार्ग काढावं लागेल काहीतरी। कारवाई व्हावी या संदर्भात तुम्ही व्हायला पाहिजे कारवाई। गोरगरिबाचे पैसे मिळाले पाहिजे, सगळ्याचे प्रत्येकाचे पैसे मिळाले पाहिजे। ही लक्ष्मी विष्णू बेकार कामगारांचे घर आहे तिथं। लक्ष्मी विष्णू मध्ये वडील आमचे कामाला होते। सगळ्या लोकांनी जवळ आहे म्हणून सोयीने आपले केले इथं व्यवहार। माझं नाव रोहन जगताप, राहायला इथं खाली दमननगरलाच आहे। काल पासून प्रॉब्लेम आज चालू आहे। ऑनलाईन सेवा पूर्ण बंद आहे, एटीएम बंद आहे। सकाळी इथं पैसे काढायला आलो तर पैसे सुद्धा नाही आहेत। त्यानंतर आता लगेच डायरेक्ट पेपर मध्ये न्यूज आहे 6 महिने काही करता येत नाही अशी न्यूज आहे। लोकांचे एवढे पैसे आहेत बँकेने। आता यामध्ये एकही कर्मचारी उत्तर द्यायला तयार नाही कोणता की आमचे पैसे माघारी मिळतील। ह्याच्याबद्दल पोलीस चौकीमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे। कर्मचारी सुद्धा पोलीस चौकीला सगळे आम्ही इथून फौजदार चौडीला जातोय। एकत्र मिळून दाखल केले, कंप्लेंट दाखल करतोय सगळे मिळून जाऊन तिथं। यांचे कोण चेअरमन आहेत तिथे यायला लागलेत, ते 10व्या ब्रांचला तिथे येतील फौजदार चौडीला। आपण गेले की त्यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करतोय। एकही जण तयार नाहीये की आमचे पैसे माघारी मिळतील याचे एक जण सुद्धा नोंद घ्यायला तयार नाही। लोकांचे हाल बघताय सध्याला कसे काय। बँक मोठी बँक आहे असं काय नाही। केदार जाधव स्वतः या बँकेच्या उद्घाटनासाठी आले होते इथं। त्या सुद्धा त्यांच्या विरुद्ध सुद्धा कायद्याने काय जे आहे ती व्यवस्था करून त्यांच्या विरुद्ध सुद्धा गुन्हा दाखल करायला पाहिजे। जर तुम्ही इथं उद्घाटन करताय म्हणजे तुम्ही त्यात सामील आहे। गेले 3 महिने झालाय, कर्मचाऱ्यांना सुद्धा माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी, तरी लपवत आहेत कर्मचारी आणि लगेच काय करतायत सांगतायत समोर। काही सुद्धा कुठल्या कर्मचाऱ्याला कस्टमरला कळू देत नाही सध्याच्या कंडिशनला। तरी सगळ्यांना माझी विनंती हेच आहे, आपण चौकीला जाऊया, तिथे चेअरमॅन विरुद्ध सगळ्यांनी फिर्याद दाखल करू द्या आणि चेअरमॅन साहेबांनी सांगू द्या की तुमची रक्कम ही जी आहे ती तुम्हाला मिळेल तोपर्यंत जाणार। त्याशिवाय इथनं आज कोणत्याही कर्मचाऱ्याला जाऊ देणार नाही ते लोक। माझी कमीत कमी 15 लाख 3 लोकांवरच्या नावावर एफडी आहे। 3 लोक आज इथं सध्याला उपस्थित आहेत। वर्ष आयुष्यभराची कमाई जी आहे ती आम्ही यामध्ये घालतोय यांच्या नावावर। आणि हे लोक पेपरमध्ये खुलेआम टाकतात की बातमी, यांचा काय फ्रॉड झाला काय माहित नाही। पूर्ण सोलापूरच्या सगळ्या ब्रांचला हीच परिस्थिती आहे।